2024 दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांदवड शहरामध्ये मोठ्या उत्साहात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। चांदवड नगर परिषदेतर्फे शहरातील गुंजाळ विद्यालय येथे मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी चांदवड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाची प्रतिकृती तयार करण्यात आली। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नगर परिषदेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची यामध्ये माहिती देण्यात आली आहे। दिंडोरी लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये चांदवड तालुका त्यातून सर्वात जास्त मतदान माजी खासदार भारतीताई पवार यांना मतदान झालं होतं। यावर्षी देखील भारतीय जनता पार्टीतर्फे भारतीताई पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र यावेळी मतदार वर्ग कोणाला मतदान करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। नमस्कार, मी मुख्याधिकारी चांदवड नगर परिषदेद्वारे मतदान केंद्र क्रमांक 149 मध्ये आपण सध्या रंगमहालची थीम घेतलेली आहे। चांदवड शहरातील मतदारांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा प्रयत्न केलेला आहे। ह्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला रंगमहालची थीम आहे आणि आतमध्ये कचऱ्याचं वेगवेगळ्या प्रकारे केलं जाणारं विलगीकरण तसेच पाठीमागं रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या संकल्पना घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या मतदारांना त्याद्वारे एखादं छोटंसं आमचं प्रबोधन होऊन जाईल असं आमची संकल्पना आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड।